सामान्यतः जेव्हा आपण एखाद्या मेडिकल डायग्नॉसिसबद्दल बोलतो ना, हं. तेव्हा तिथे एक अचूकतेची किंवा एका इंजिनिअरिंगसारख्या स्पष्टतेची अपेक्षा असते. हो, अगदी बरोबर. म्हणजे समजा एखाद्याचा हात मोडला, हं. तर एक्स-रे काढल्यावर त्यात ती तुटलेली रेष अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर अगदी बोट ठेवून थेट सांगतात की बघा, इथे प्रॉब्लेम आहे आणि यावर हा उपाय आहे. हं. हे सगळं अतिशय बायनरी असतं. म्हणजे एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. तिथे संभ्रमाला फारशी जागा नसते. हो ना. आणि कुठेतरी या स्पष्टपणामुळे आपल्याला एक मानसिक दिलासा मिळतो. गोष्टी डोळ्यांनी दिसणं, त्यांचं वर्गीकरण करता येणं आणि त्यावर एक ठराविक औषध असणं, हे आपल्याला सुरक्षित वाटतं. राईट. पण जेव्हा आपण मानवी मन, आपल्या भावना आणि या सगळ्याचा शरीराशी असलेला संबंध या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन काम करण्याशी होते. एक्झॅक्टली. कारण तिथे गोष्टी इतक्या सोप्या नसतात. अगदी. आपण अशा एका क्षेत्रात प्रवेश करतो जे अतिशय गूढ आणि सखोल आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच काही संकल्पनांवर आणि खऱ्या घटनांवर चर्चा करणार आहोत, जिथे केवळ विचारांच्या आणि जाणीवेच्या पातळीवर झालेले बदल शरीराचे गंभीर आजार बरे करू शकले. जे खरोखरच एखाद्या चमत्कारासारखं वाटतं. हो, पण यामागे एक विशिष्ट विज्ञान आणि अध्यात्म दडलेलं आहे. आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये राजयोग ध्यान, ख्रिश्चन आणि हिंदू ध्यान पद्धतींमधील फरक आणि मार्टिन ब्रॉफमन तसंच अनिता मूरजानी यांच्यासारख्या व्यक्तींच्या असाध्य आजारातून आश्चर्यकारकपणे बरे होण्याच्या सत्यकथा आहेत. आणि खऱ्या अर्थाने हे क्षेत्र अत्यंत गुंतागुंतीचं आहे. कारण इथे फक्त शरीराचा नाही, तर मनाचा आणि विचारांचा थेट संबंध आजारांशी आणि आरोग्याशी जोडलेला असतो. ज्याला आपण वैद्यकीय भाषेत सायकोसोमॅटिक संबंध म्हणतो, राईट? जिथे सायको म्हणजे मन आणि सोमा म्हणजे शरीर. अगदी बरोबर. तर आजचं आपलं मिशन हेच आहे की ध्यान म्हणजे नक्की काय, ते शरीराच्या पेशी स्तरावर म्हणजे सेल्युलर लेव्हलला कसं काम करतं आणि दैनंदिन जीवनात आपली एकाग्रता कशी वाढवता येईल हे समजून घेणं. ठीक आहे, हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. जेव्हा आपण मन शांत करण्याबद्दल किंवा विचारांना दिशा देण्याबद्दल बोलतो, तेव्हा सर्वात पहिला शब्द डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान. पण गंमत अशी आहे की आपण हा शब्द खूप सहज वापरतो, जणू काही त्याचा एकच अर्थ आहे. मी नुकतंच याबद्दल वाचन करत होतो तेव्हा लक्षात आलं की वेगवेगळ्या परंपरांमध्ये ध्यानाचा अर्थ अगदी परस्पर विरोधी असू शकतो. हो, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर आपण ख्रिश्चन ध्यान पद्धती आणि पारंपरिक पूर्वात्य किंवा हिंदू ध्यान पद्धतींची तुलना केली ना, तर त्यांच्या मूळ दृष्टिकोनात मोठा फरक दिसून येतो. अच्छा, तो कसा? तर ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ द ख्रिश्चन चर्चनुसार ख्रिश्चन परंपरेत ध्यान ही प्रार्थनेची प्राथमिक पायरी मानली जाते. याला डिस्कर्सिव्ह प्रेयर असंही म्हणतात. डिस्कर्सिव्ह प्रेयर म्हणजे काय नक्की? म्हणजे यामध्ये विचार थांबवण्यापेक्षा एखाद्या विशिष्ट विषयावर अत्यंत सखोल चिंतन करण्यावर भर दिला जातो. ओके, म्हणजेच ही एक प्रकारची ॲक्टिव्ह थिंकिंग प्रोसेस आहे म्हणायचं. अगदी तसंच. यामध्ये कधीकधी स्वतःच्या चुकांवर, पापांवर किंवा अगदी नरकाच्या कल्पनेवर विचार करायला सांगितला जातो. बापरे, नरकाच्या कल्पनेवर? हो, जेणेकरून मनात एक प्रकारची जाणीव किंवा भीती निर्माण होऊन व्यक्ती वाईट कर्मांपासून दूर राहील. किंवा बायबलमधील कथांवर लक्ष केंद्रित केलं जातं. अच्छा, म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगावर फोकस करायचा. होय. उदाहरणार्थ 12 वर्षे आजारी असलेल्या स्त्रीला येशू ख्रिस्ताने कसे बरे केले, या कथेतील येशूची करुणा आणि त्या स्त्रीचा विश्वास मनात उभा करणे. याचा मुख्य उद्देश एका सखोल भावनिक अवस्थेपर्यंत पोहोचणे हा असतो. हे खूपच रंजक आहे. कारण जर आपण प्रचलित हिंदू किंवा पूर्वेकडील ध्यान पद्धती बघितली, तर तिथे विचार थांबवण्यावर किंवा मनाची एकाग्रता साधण्यावर जास्त भर दिला जातो. राईट. म्हणजे एखाद्या कमळाच्या फुलावर, मेणबत्तीच्या ज्योतीवर किंवा स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करून मनातील विचारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एकीकडे विचारांच्या प्रवाहात खोलवर जाणं आहे, तर दुसरीकडे तो प्रवाह शांत करणं आहे. बरोबर. पण तुम्हाला माहितीये, या दोन्हीपेक्षा एक वेगळा आणि अत्यंत सखोल मार्ग म्हणजे राजयोग. राजयोग हा कसा वेगळा आहे? राजयोग हे केवळ डोळे मिटून बसण्याचं तंत्र नाही, तर ते शांततेचे आणि स्वजाणीवेचे विज्ञान मानले जाते. यातील सर्वात मूलभूत आणि क्रांतिकारी समज हा आहे की शरीर आणि आत्मा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. म्हणजे शरीर हे भौतिक आहे, ते निसर्गातील तत्वांपासून बनलेलं मॅटर आहे, आणि आपला मेंदू हा त्या शरीराचा फक्त एक स्विचबोर्ड किंवा कंट्रोल पॅनल आहे. म्हणजे शरीर हे एखाद्या कम्प्युटरच्या हार्डवेअरसारखं आहे
आणि मेंदू हा त्याचा मदरबोर्ड आहे. होय, आणि या शरीराला चालवणारी जी मूळ शक्ती आहे तो म्हणजे आत्मा किंवा कॉन्शियसनेस. ती एक आध्यात्मिक शक्ती आहे. हे आपल्या कम्प्युटरच्या उदाहरणातील ऑपरेटर किंवा सॉफ्टवेअर सारखे आहे. पण मग खरा प्रॉब्लेम इथे सुरू होतो ना, जेव्हा तो ऑपरेटर स्वतःलाच मशीन समजू लागतो. आपण विसरून जातो की आपण शरीर नसून तेच चालवणारी शक्ती आहोत. हीच ती मूळ शोकांतिका आहे. जेव्हा आपण स्वतःला फक्त एक भौतिक शरीर समजतो तेव्हा आपण भौतिक गोष्टींच्या मिळवण्याच्या किंवा गमावण्याच्या भीतीत अडकतो. राईट. आपल्या भावना कलुषित होतात, विकार निर्माण होतात आणि यातूनच आजार आणि दुःख सुरू होतं. राजयोग हे दुसरं तिसरं काही नसून स्वजाणीवेचे नियमन आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की आपण कोण आहोत आणि आपल्याला मूळ आध्यात्मिक स्वरूपाशी जोडतं. हे ऐकायला खूप छान तात्विक चर्चा वाटते, पण मला इथे थोडा प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. जर आत्मा आणि मन इतके सामर्थ्यवान आहेत, तर त्याचा शरीरावर प्रत्यक्ष काय परिणाम होतो? आपण मगाशी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची एनालॉजी वापरली. जर सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस आला, म्हणजे मनात नकारात्मक विचार आले, तर हार्डवेअर म्हणजे शरीर खरंच कसं खराब होतं? आणि मुख्य म्हणजे दुरुस्त कसं होतं? मी काही रिसर्चमध्ये मार्टिन ब्रॉफमॅन यांची केस वाचली. त्यांना पाठीच्या कण्यातील टर्मिनल कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते काही महिन्यातच मरू शकतात, पण त्यांनी स्वतःला बरं केलं. मार्टिन ब्रॉफमन यांची कथा वैद्यकीय जगासाठी मोठं आश्चर्य आहे. त्यांनी हे ओळखलं होतं की त्यांचा कॅन्सर हा त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या मानसिक प्रक्रियेचा आणि ताणतणावाचा भौतिक परिणाम आहे. ओके. त्यांनी ऑपरेशन्स किंवा किमोथेरपीवर पूर्ण अवलंबून न राहता स्वतःच्या मनाला रिप्रोग्राम करायला सुरुवात केली. पण त्यांनी हे नक्की कसं केलं? म्हणजे प्रॅक्टिकली काय केलं? त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक स्वतःचे विचार बदलले. उदाहरणार्थ जेवताना ते असा विचार करायचे की हे अन्न माझ्या कॅन्सरला बऱ्या करण्याच्या प्रक्रियेला वेग देत आहे. अच्छा. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कॅन्सरमुळे जेव्हा त्यांना शरीरात विजेचा शॉक लागल्यासारखी भयंकर वेदना व्हायची, तेव्हा माझा आजार वाढतोय, मी मरणार आहे असा विचार करण्याऐवजी ते स्वतःला सांगायचे की ही वेदना म्हणजे माझा ट्यूमर लहान होत असल्याची आणि माझं शरीर हील होत असल्याची खूण आहे. एक सेकंड, इथे मला थोडं थांबवायचंय. हो, बोला ना. मी एका सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचारतोय. हे सगळं एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटासारखं वाटतंय. वाटू शकतं. म्हणजे वेदना होत असताना मी बरा होतोय असं फक्त आरशासमोर उभा राहून पॉझिटिव्ह बोलल्याने खरंच पाठीच्या कण्यातला ट्यूमर कसा काय नाहीसा होऊ शकतो? यामागे नक्की काय शास्त्र आहे की हा फक्त एक वैद्यकीय योगायोग होता? हा योगायोग अजिबात नव्हता. आणि यामागे एक अत्यंत भक्कम विज्ञान आहे, ज्याला सायको न्यूरो इम्युनोलॉजी किंवा PNI म्हणतात. सायको न्यूरो इम्युनॉलॉजी. हे थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल? हो, सांगते ना. हे शास्त्र मन, नर्वस सिस्टम आणि इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती यांच्यातील संबंधाचा अभ्यास करते. ओके. जेव्हा आपण भीती, राग किंवा निराशेमध्ये असतो, तेव्हा आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. म्हणजे अस्तित्वाची लढाई सुरू होते. एक्झॅक्टली. शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनलाईन सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात. या अवस्थेत शरीराची सर्व ऊर्जा फक्त तग धरून राहण्यावर खर्च होते आणि रोगप्रतिकारक शक्ती दाबून टाकली जाते. अच्छा, म्हणजे इम्युनिटी कमी होते. होय, याचाच अर्थ शरीराची कॅन्सरच्या पेशींशी लढण्याची नैसर्गिक ताकद कमी होते. म्हणजेच भीतीमुळे आपण आतून आपले दरवाजे उघडे सोडतो. बरोबर. पण जेव्हा मार्टिन ब्रॉफमन यांनी वेदनेकडे हिलिंग म्हणून बघायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्यांच्या मेंदूला मिळणारा धोक्याचा सिग्नल बंद केला. वा. त्यांनी नकारात्मक लोकांची संगत टाळली, दिवसातून 3 वेळा स्वतःशी सकारात्मक संवाद साधला. यामुळे त्यांची मज्जासंस्था रेस्ट अँड डायजेस्ट किंवा पॅरासिम्पॅथेटिक मोडमध्ये आली. ओके. हा मोड कसा काम करतो? या अवस्थेत शरीरात एन्डॉर्फिन्स आणि डोपामाइन सारखी रसायने स्रवतात, जी रोगप्रतिकार शक्तीला, विशेषतः नॅचरल किलर सेल्सना प्रचंड चालना देतात. या पेशींनी मग त्या ट्यूमरवर हल्ला केला आणि शरीर स्वतःला बरं करू शकलं. अरे वाह! म्हणजे त्यांनी बाहेरून औषध घेण्याऐवजी शरीराच्या आतली फार्मसी अनलॉक केली. अगदी बरोबर शब्द वापरलात. हेच तंत्र नॉर्मन कझिन्स यांच्या केसमध्येही पाहायला मिळतं. त्यांना हाडांचा आणि सांध्यांचा एक अत्यंत वेदनादायी आणि दुर्मिळ आजार झाला होता. हो, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. राईट. त्यांनी तर चक्क हॉस्पिटलच सोडलं. मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन C आणि लाफ्टर थेरपी याचा त्यांनी आधार घेतला. कॉमेडी सिनेमे बघून ते खळखळून हसायचे. त्यांच्या नोंदींनुसार
10 मिनिटांच्या खळखळून हसण्याने त्यांना 2 तास वेदनारहित झोप मिळायची आणि डॉक्टरांना खोटं ठरवत ते पुढे अनेक दशके जगले. नॉर्मन कझिन्स यांच्या केसमध्येही तेच विज्ञान लागू होतं. हसण्यामुळे त्यांच्या शरीरातील इन्फ्लमेशन किंवा सूज कमी करणारी रसायने तयार झाली. खरंच अद्भुत आहे. जर्मनीचे डॉक्टर रुडिगर डाहलके यांनी या मन-शरीर संबंधावर अतिशय विस्तृत काम केले आहे. त्यांच्या मते सर्व आजारांची मुळं ही मानसिक किंवा आध्यात्मिक अवस्थेत असतात. आजार हा शरीराने आपल्याला दिलेला एक मेसेज असतो. म्हणजे कसा मेसेज? उदाहरणार्थ, डॉक्टर ढालके यांच्या अभ्यासानुसार अस्थमा हा बऱ्याचदा दाबून ठेवलेल्या रागाचा किंवा भीतीचा शारीरिक आविष्कार असू शकतो. अच्छा. किंवा डायबिटीज म्हणजे आयुष्यातील गोडव्याची आणि प्रेमाची कमतरता असणे. वेट अ मिनिट. इथे मला थोडं क्रॉस चेक करावंसं वाटते. डायबिटीज म्हणजे पॅनक्रियाजमधून इन्सुलिनची निर्मिती कमी होणे, हे एक शुद्ध शारीरिक आणि रासायनिक सत्य आहे. बरोबर. मग आपण असं म्हणतोय का की फक्त आयुष्यात गोडवा आणला किंवा आपला दृष्टिकोन बदलला की पॅनक्रियाज लगेच काम करू लागतात? हे थोडं जास्तच अतिशयोक्तीपूर्ण आणि अवैज्ञानिक वाटत नाही का? हा अतिशय रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता हे भाबडं वाटू शकतं, पण डॉक्टर डाहलके यांच्या म्हणण्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही 2 गोड वाक्य बोललात की दुसऱ्या दिवशी तुमचा डायबिटीज जाईल. मग नक्की काय होतं? यामागील वैद्यकीय यंत्रणा समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत अनेक वर्षे तणावात, रागात किंवा असमाधानी अवस्थेत असते, ज्याला डाहलके गोडव्याची कमतरता म्हणतात, तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे शरीरात कॉर्टिसॉल सतत उच्च पातळीवर असते. आणि कॉर्टिसॉलचा इन्सुलिनशी थेट संबंध आहे? होय. सतत वाढलेलं कॉर्टिसॉल हे शरीरातील पेशींमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतं. म्हणजेच पॅनक्रियाज इन्सुलिन बनवत असले तरी पेशी ते इन्सुलिन स्वीकारत नाहीत आणि रक्तातील साखर वाढते. अरेच्चा, हे असं कनेक्टेड आहे तर? त्यामुळे डाहलके हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जोपर्यंत तुम्ही तुमची ती मूळ मानसिक स्थिती, तो जुना राग किंवा ताणतणाव सोडत नाही, तोपर्यंत केवळ बाहेरून इन्सुलिनची इंजेक्शन घेऊन तुम्ही आजार मुळापासून बरा करू शकत नाही. तुम्हाला आतून ती शांती आणि तो गोडवा निर्माण करावाच लागतो. हा दृष्टिकोन खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये, तर ही बायोकेमिस्ट्री आहे. एक्झॅक्टली. लुईस एल हे आणि अनिता मुरजानी यांच्या केसेससुद्धा याच तत्वावर आधारित आहेत. लुईस यांना लहानपणी अतिशय भयंकर अत्याचारांना सामोरे जावे लागले होते. अनेक वर्षांचा तो साचलेला राग आणि अपराधीपणाची भावना शेवटी योनिमार्गाच्या कॅन्सरच्या रूपात बाहेर आली. पण त्यांनी आरशासमोर उभं राहून स्वतःला माफ करण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची एक प्रदीर्घ प्रक्रिया राबवली. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन केलं आणि अवघ्या 6 महिन्यात त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. आणि अनिता मुरजान यांची केस तर त्याहीपेक्षा पुढची आहे. कॅन्सरच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असताना, जेव्हा त्यांचे अवयव निकामी झाले होते आणि त्या कोमात गेल्या होत्या, तेव्हा त्यांना नियर डेथ एक्सपिरियन्स आला. म्हणजे मृत्यूचा साक्षात अनुभव. होय. मृत्यूच्या दारात असताना त्यांना एक सखोल जाणीव झाली की त्यांचं संपूर्ण आयुष्य केवळ लोकांच्या अपेक्षेखाली आणि भीतीच्या सावटाखाली गेलं होतं. बापरे. जेव्हा त्यांच्यातील ती भीती पूर्णपणे नष्ट झाली आणि त्यांनी स्वतःला जशा आहेत तशा स्वीकारलं, तेव्हा त्या कोमातून परत आल्या आणि काही आठवड्यातच त्यांच्या शरीरातील कॅन्सरच्या सर्व पेशी नाहीशा झाल्या. अनबिलिव्हेबल. तंत्राचा शोध लावला, जिथे थीटा ब्रेनवेव्हच्या माध्यमातून, म्हणजेच मेंदूच्या अत्यंत शांत अवस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा पायाचा कॅन्सर बरा केला. या सर्व लोकांमध्ये एक गोष्ट अत्यंत कॉमन दिसते. त्यांनी केवळ वरवरचे विचार बदलले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या आत जाऊन एका अतिशय शांत, निर्भय आणि सुरक्षित मानसिक अवस्थेत प्रवेश केला. बरोबर. साहित्यात आणि आपल्या अभ्यासात याच स्थितीलाच आपला मूळ स्वभाव किंवा नॅचरल नेचर असं म्हटलं आहे. अगदी तंतोतंत. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे माणसाची निर्मिती ईश्वराच्या रूपात झाली आहे. याचा अर्थ शरीराचा आकार नाही, तर ईश्वरी गुण हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात अशा 26 गुणांचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे, जे माणसाची खरी आध्यात्मिक संपत्ती किंवा ओरिजिनल स्वभाव आहे. जेव्हा आपण या गुणांशी जोडले जातो, तेव्हा मघाशी पाहिल्याप्रमाणे शरीरात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि हीलिंग प्रोसेस सुरू होते. आपण या गुणांबद्दल थोडं सविस्तर बोलूया. हे नेमके कोणते गुण आहेत? सर्वात पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा गुण आहे निर्भयता. भीती माणसाला सर्व्हायव्हल मोडमध्ये ढकलते.
मगाशी तुम्ही म्हणाला तसं फाईट और फ्लाईट. हो, भीतीमुळे आपण फक्त शरीराशी आणि अहंकाराशी जोडलेले राहतो. जेव्हा आपण एखाद्या सर्वोच्च शक्तीवर किंवा स्वतःच्या आत्मिक ताकदीवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा ती भीती नाहीशी होते आणि शरीर रिलॅक्स होतं. दुसरा अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे क्षमाशीलता. क्षमाशीलता म्हणजे दुसऱ्याला सोडून देणं. पण याचा शरीराशी काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. बऱ्याचदा लोकांना वाटतं की क्षमा करणे म्हणजे कमकुवतपणा आहे, पण प्रत्यक्षात मनात राग आणि बदला घेण्याची भावना धरून ठेवणं हे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहण्यासारखं आहे. खूपच भारी वाक्य हे. खरं आहे ते. सततच्या रागामुळे शरीरात जी क्रॉनिक इन्फ्लेमेशन होते, ती हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण देते. क्षमा केल्याने ही नकारात्मक आणि विषारी ऊर्जा एका क्षणात नष्ट होते. हे एक शारीरिक डिटॉक्स आहे. म्हणजे हे गुण काही बाहेरून आणून लावायचे दागिने नाहीत. हा आपला ओरिजिनल बेस कोड आहे, ज्यावर आपल्याला परत जायचंय. अगदी बरोबर. या साहित्यामध्ये अहिंसा आणि सत्य यांचाही उल्लेख आहे. पण एक खूप छान गोष्टी ती सांगितली आहे की सत्य बोलताना ते गोड आणि दुसऱ्यांच्या हिताचे असावे. एखाद्याला दुखावण्यासाठी, केवळ आपला अहंकार जपण्यासाठी वापरलेले सत्य हे सत्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासते. तसंच अनासक्ती आणि शांती, कर्म करत राहणे पण फळाची अपेक्षा न करणे, ज्यामुळे मनात सतत एक शांतता टिकून राहते. हे सर्व गुण ऐकायला किती नैसर्गिक आणि सहज वाटतात ना, पण इथेच एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. जर हा आपला मूळ स्वभाव इतका शांत, सामर्थ्यवान आणि ईश्वरी गुणांनी भरलेला आहे, तर मग आपण सतत या अवस्थेत का राहू शकत नाही? आपण 5 मिनिटे डोळे मिटून ध्यानाला बसलो तरी मनात हजारो विचार येतात. कधी EMIची चिंता, कधी ऑफिसमधल्या राजकारणाचा विचार, तर कधी ट्रॅफिकचा राग. आपलं लक्ष सतत विचलित का होतं? हाच तर सर्वात मोठा अडथळा आहे. ध्यान म्हणजे ईश्वरावर किंवा स्वतःच्या आत लक्ष केंद्रित करणे, ज्याला सायकोलॉजीमध्ये मेंटल सेट तयार करणं म्हणतात. राईट. पण तो सेट टिकतच नाही. लक्ष विचलित होण्याची नक्की कारणे काय आहेत? मानसशास्त्र आणि या साहित्याच्या अभ्यासानुसार आपलं लक्ष विचलित होण्याची प्रामुख्याने 4 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे ध्यानातून मिळणारा अनुभव सुरुवातीला पुरेसा प्रभावी नसणे. म्हणजे लगेच रिझल्ट दिसत नाही. हो, जर आपल्याला त्या शांत प्रक्रियेत लगेच आनंद मिळाला नाही तर आपलं मन तिथे रमत नाही. दुसरे कारण आहे सरावासाठी निश्चित वेळापत्रक किंवा संधी नसणे. आपण नेहमी म्हणतो की मला वेळच मिळत नाही. हो, आणि तिसरं कारण जे मला सर्वात कॉमन वाटतं ते म्हणजे सांसारिक आणि व्यावहारिक जबाबदाऱ्यांचं ओझं. शरीर आणि संसाराच्या गरजा, जसं की नोकरी, पैसा, नाती, या आत्म्याच्या गरजांपेक्षा जास्त मोठ्या आणि तातडीच्या वाटू लागतात. आपण सतत सर्व्हायव्हल मोडमध्येच राहतो. अगदी बरोबर. आणि चौथे कारण म्हणजे ध्यानाचे खरे महत्त्व आणि उद्देश न समजणे. जोपर्यंत आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेचं का किंवा वाय समजत नाही, तोपर्यंत एकाग्रता येऊ शकत नाही. मग या लूपमधनं बाहेर कसं पडायचं? एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आपला हा मेंटल सेट तयार करण्यासाठी काय उपाय आहेत? एकाग्रता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक हा मेंटल सेट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. जसं परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचं लक्ष फक्त अभ्यासावर असतं, कारण त्यांचं ध्येय स्पष्ट असतं. राईट? तसाच आपला एक आध्यात्मिक आणि मानसिक सेट तयार व्हायला हवा. चांगले वाचन करणे, सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणे, यामुळे हा सेट तयार होतो. आणि यातला सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे भावना किंवा प्रेम. प्रेम? एकाग्रतेसाठी प्रेमाचा काय उपयोग? खूप मोठा उपयोग आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता, तेव्हा गर्दीतही तुमचं लक्ष कोणत्याही प्रयत्नाविना त्या व्यक्तीकडेच असतं. तुम्हाला एकाग्र होण्यासाठी जोर लावावा लागत नाही. हे तर अगदी खरंय. तसंच जेव्हा ईश्वराप्रती, निसर्गाप्रती किंवा स्वतःच्या मूळ स्वरूपाप्रती एक सखोल प्रेम विकसित होतं, तेव्हा लक्ष आपोआप एकाग्र होतं. ते एक ओझं वाटत नाही. हे ऐकायला आणि समजून घ्यायला खूप तार्किक वाटतं, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर रोजच्या धावपळीत, या ताणतणावाच्या जगात हे प्रत्यक्षात आणणं खूप कठीण जातं. बऱ्याचदा आपल्याकडे माहिती असते, पण तिचं प्रत्यक्ष आयुष्यात ॲप्लिकेशन जमत नाही. हा मेंटल सेट एकट्याने तयार करणं कधीकधी शक्य होत नाही. होय, आणि त्यासाठीच बऱ्याचदा आपल्याला योग्य मार्गदर्शनाची किंवा अशा टूल्सची गरज भासते, जे ह्या प्रवासात आपल्याला ट्रॅकवर ठेवू शकतील. आणि म्हणूनच जर कोणाला या संकल्पना अधिक सखोलपणे समजून घ्यायच्या असतील आणि जीवनात प्रत्यक्ष वापरण्यासाठी काही प्रॅक्टिकल साधने आणि तंत्रे शिकायची असतील, तर मुंबई स्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर महक पंजाबी यांशी नक्की संपर्क साधता येईल.
हो, त्या माइंडसेट आणि वैयक्तिक विकासावर मार्गदर्शन करणाऱ्या गाइडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात, जे आपला तो मेंटल सेट तयार करायला खूप मदत करू शकतात. अगदी बरोबर. एवढंच नाही तर शिकणं अधिक सोपं आणि प्रभावी करण्यासाठी त्या आधुनिक AI टूल्सचा म्हणजे नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या टूल्सचा दैनंदिन आयुष्यात वापर कसा करावा यावर प्रॅक्टिकल लर्निंग सेशन्स सुद्धा चालवतात. हे खूपच उपयुक्त आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर 9920794999 संपर्क करू शकता. ही अशी एक कम्युनिटी असू शकते जी आपल्याला केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष कृती करायला भाग पाडेल. हे खरोखरच उपयुक्त ठरू शकते, कारण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पाहिले की माहितीला कृतीत आणणे किती गरजेचे आहे. राईट. आपण राजयोग कसा काम करतो हे समजून घेतले, शरीर नावाचं हार्डवेअर आणि आत्मा नावाचं सॉफ्टवेअर यांच्यातील संबंध पाहिला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार आणि शरीर यांचा जो सायकोन्यूरो इम्युनॉलॉजीच्या पातळीवरील संबंध असतो त्यामागील विज्ञान आपण उलगडले. अगदी. मार्टिन ब्रॉफमन किंवा अनिता मोराजानी यांच्यासारख्या लोकांनी केवळ सकारात्मक विचारांच्या आणि आध्यात्मिक जाणीवेच्या जोरावर शरीरातील रसायने कशी बदलली आणि असाध्य आजार कसे बरे केले हे आपण पाहिले. होय, आपण सुरुवातीला इंजिनिअरिंग आणि मोडलेल्या हाडाचं उदाहरण घेतलं होतं. मशीन जर खराब झाली तर आपण ती बाहेरून दुरुस्त करतो. पण मानवी शरीर आणि मन ही एक अशी अद्भुत आणि गुंतागुंतीची यंत्रणा आहे जिचं सॉफ्टवेअर म्हणजेच आपले विचार आणि भावना या हार्डवेअरला आतून पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतात. अगदी बरोबर. जेव्हा आपण आपली मूळ ईश्वरी गुण जसे की निर्भयता आणि क्षमाशीलता अंगीकारतो तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती आणि मानसिक शांती एका वेगळ्याच पातळीवर पोचते. आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की आपल्या शरीराचा प्रत्येक आजार किंवा प्रत्येक निरोगी पेशी ही कुठेतरी आपल्या विचारातून जन्म घेत असते. आपले विचार हे केवळ हवेत विरणारे शब्द नाहीत, तर ते आपल्या शरीराचा प्रत्येक क्षण घडवणारे शिल्पकार आहेत. राईट. मग आज या क्षणी आपले विचार आपल्या शरीरात कोणतं नवं वास्तव घडवत आहेत? विचार करा.